नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे मुलांना धाडसी आणि कणखर बनवणारा आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प बिलारेवाडी कात्रज पुणे. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मिलिंद तेजपाल लडगे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मिलिंद तेजपाल लडगे हे आर्यन्स वर्ल्ड स्कूलचे संचालक आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रंगांमध्ये निसर्गाच्या कुशीत नयनरम्य वातावरणात अशी ही आर्यन्स वर्ल्ड स्कूल शाळा आहे. यांच्या पुणे, बेळगाव, हुबळी, सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी शाखा आहेत. यांच्या एकूण 13 शाळा, 900 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि 12,000 विद्यार्थी आहेत. त्यांचा आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प हा कात्रज व्हॅली, सातारा रोड, बिलारेवाडी कात्रज पुणे या ठिकाणी आहे. ते मुलांना कशा पद्धतीने धाडसी आणि स्ट्रॉंग बनवतात, मेहनत घेतात त्यांच्यावर, हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिला, हा उपक्रम चालू करण्यामागे तुमचा काय उद्देश होता? बेसिकली माझ्याकडे 12,000 मुलं आहेत आणि ह्या मुलांना एकंदरीत बघितलं की आपण शहरामध्ये ही मुलं आहेत आणि शहरामध्ये गार्डन्स अँड ग्राउंड संपलेली आहेत. मग मुलांना बेसिकली मिळून टॉयलेटला जरी जायचं असेल तर आईला घेऊन बाबा लाईट लाव आणि भीती असते. त्यासाठी मुलांना रफ अँड टफ बनवणं हा मला असं वाटतं की ॲटलिस्ट सिटीतल्या मुलांसाठी हे कर्तव्याचं वाटलं आणि त्यासाठी म्हणून हा आम्ही कार्यक्रम सुरू केला. साधारण 13 वर्षापूर्वी आम्ही सुरू केला. 33,000च्या वरती मुलं आमच्या इथे आत्तापर्यंत येऊन गेलेली आहेत आणि बऱ्यापैकी वी आर कव्हरिंग ऑल ओव्हर 7 ते 17 वर्षाच्या मुलांसाठी हा रेसिडेन्शियल ट्रेनिंग कॅम्प आहे. मुलं आणि मुलांसाठी सुद्धा. शाळा किती आहेत? माझ्या ॲक्च्युली 17 शाळा आहेत. 17. आता तुमच्या वाढल्या असतील ना? येस, 17 शाळा आहेत माझ्या आणि छान काम चालू आहे आमचं इथे. नक्कीच. एकंदरीत याची दिनचर्या कशी असते आणि ह्या कॅम्पमध्ये मुलांचा उत्साह कसा असतो? ते आनंदी असतात का? बेसिकली काय झालं, दिनचर्याबद्दल सांगण्याच्या आधी मी सुरुवात अशी करेन की मुलांना हल्ली मोबाईल आणि मोबाईल ॲडिक्शन जबरदस्त झालेलं आहे आणि त्यातनं बाहेर पडलं पाहिजे. मुलांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे, एनग्रॉस केलं पाहिजे आणि इन्व्हॉल्व केलं पाहिजे आणि त्यानंतर ते एन्जॉय करणार आहेत. त्यासाठी आम्ही काय केलं आहे, सकाळी 5:30ला एकदा सुरू झालं. 5:30ला कार्यक्रम सुरू झाला की रात्री 10, 11, 12, 1, 2 असं असतो आणि मुलांच्याकडे प्रचंड एनर्जी असते, अचाटक कार्यक्षमता असते. म्हणजे रादर असं म्हणतं की आईवडील म्हणतात की 8-10 तास मूल झोपलं पाहिजे, पण आमच्याकडे असं होतं नाही. रादर ती मुलं ॲव्हरेज 5 तास झोपतात आणि दिवसभर एंगेज असतात. त्यांना आवडत्या गोष्टी तुम्ही जर वेळेवरती दिल्यात तर सगळ्या गोष्टी छान असतात. त्यामुळे 5 तास झोपून सुद्धा ते पूर्ण ॲक्टिव्ह असतात. म्हणजे अजोड क्षमता मुलांमध्ये असते, अचाटक क्षमता त्यामध्ये असते. सर, हा कॅम्प कुठे घेतला जातो आणि या कॅम्पमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी असतात? बेसिकली हा कॅम्प जो आहे तो आर्यन वर्ल्ड स्कूल म्हणून जी आमची शाळा आहे, शाखा आहे, त्या आर्यन वर्ल्ड स्कूलच्या भिलारेवाडी कात्रज पुणे या इथे घेतला जातो. 23 एकरमध्ये आमची शाळा आहे, प्रचंड मोठी. आणि सगळ्यात चांगलं काय, सगळ्या साईडनी हिरवंगार आहे आमच्याकडे, म्हणजे सह्याद्री रांगा आहेत आणि तिथे आम्ही हा घेतो. गेले 13 वर्ष घेतो आणि वी आर डुईंग व्हेरी वेल. छान काम करत असतो तिथे. त्यामुळे उपक्रमाबद्दल जर विचाराल तर प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या सेगमेंटमध्ये उपक्रम आहेत. पहिला सेगमेंट जो होतो की मुलांना आउटबाउंड ॲक्टिव्हिटीज असतात, म्हणजे दिवसभर आणि रात्री जंगलातसुद्धा आम्ही सोडतो. म्हणजे भीती जी असते ना, ती भीती मुलांच्यातली घालवणं हा त्यामागचा उद्देश असतो. देसी गेम्स असतात, प्रत्येकाच्या सेगमेंट्स वेगळे आहेत. थ्रिलिंग गेम्स असतात, देसी गेम्स असतात आणि आमच्याकडे सगळ्यात चांगलं ह्या आर्यन वर्ल्ड स्कूलमध्ये 3 वेगवेगळे मोठमोठे काय म्हणतात ना डॅम्स आहेत. त्यामध्ये तुम्ही जर लोणावळ्याला भुशी डॅमला गेला असाल तर तसाच माझा स्वतःचा खुशी डॅम आहे. तर तिथे निसर्गरम्य वातावरणात ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात आणि मुलं प्रचंड एन्जॉय करतात मॅम. नक्कीच. तुमचं एक ब्रीदवाक्य आहे, डर के आगे जीत है. तर याबद्दल मला सांगा, यावर तुमचं काय म्हणणं आहे? जेव्हा मुलं पहिल्यांदा येतात त्यावेळी माझ्याकडे तुम्हाला म्हणतो हजारो पक्षी, प्राणी, घोडे, 17-18 घोडे, उंट, अगदी हत्तीसुद्धा आमच्याकडे होता. आता हे सगळं असताना आम्हाला आमच्या शाळेतली मुलं ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतात, पण आम्हाला हे वेगळ्या मुलांना द्यायचं असतं. तर डर के आगे जीत है म्हणजे पहिल्यांदा आल्यानंतर एवढे बावरलेली पिल्लं असतात. पण मी तुम्हाला चॅलेंज देतो, एकदा हा कॅम्प त्यांनी केला 4 दिवसाचा, 7 दिवसाचा. ह्याच्यामध्ये परत कॅम्पमध्ये असं असतं, बेसिक कोर्स आहे तो 4 दिवसाचा आहे, रेग्युलर कोर्स आहे तो 7 दिवसाचा आहे आणि 11 दिवसाचा जो कोर्स आहे तो
त्याला ॲडव्हान्स कॅम्प म्हणतो. तर हा जो कॅम्प आहे ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी घेतल्यानंतर पीपल याच्यामध्ये एवढ्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आहेत आणि आम्ही त्यांना जंगलात घेऊन जातो आणि इतकं काही देत असतो. रात्री झोपायला जंगलात सोडतो आणि परत जेव्हा ते घरी जातात तेव्हा आई वडील एवढे म्हणजे देर इज अ लॉट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इन द चिल्ड्रन. प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन होत असतं आणि त्यासाठी बिलीव्ह मी मुलं घरी गेल्यानंतर एवढंच सांगतात की डर के आगे जीत है. आम्ही आता भीती जी आहे ती कशाशी खातात आम्हाला माहीत नाही, म्हणून आम्ही सांगतो की डर के आगे जीत है. बरोबर. आणि सर 3D ॲडव्हेंचर पार्क याची स्पेशालिटी नेमकी काय आहे? 3D ॲडव्हेंचर पार्क म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा आमच्याकडे ॲडव्हेंचर पार्क आहे, ज्याच्यावरती जवळजवळ 57 टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज नॉर्मली वी कंडक्ट आणि त्यामध्ये 70 फुटावरती ही मुलं जाऊन ॲक्टिव्हिटीज करतात. भारतातली सगळ्यात मोठी झिपलाईन जी आहे ती पण आमच्या इथेच आहे आणि डोंगरामध्ये ह्या डोंगरापासून ते त्या डोंगरापर्यंत आहे. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी थरारक ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या 70 फुटावरती ही पिल्लं करतात आणि ॲब्सोल्यूट डे एन्जॉय ईच अँड एव्हरी मुवमेंट इन दॅट सिस्टम सर. त्यामुळे तो 3D ॲक्टिव्हिटीजमध्ये बघायला गेला तर एवढं मोठं स्ट्रक्चर असणं फार कमी स्ट्रक्चर्स यू विल फाइंड इट. इंडियात तरी नाही आहेत अशा प्रकारचे. नक्कीच. तर 7 ते 17 या वयोगटातील मुलांसाठी रेसिडेन्शियल असा हा आर्यन्स कमांडो कॅम्प भिलारीवाडे कात्रज पुणे या ठिकाणी आहे. यांचा नंबर आहे 9595800200. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि याविषयी अधिक माहिती घेऊ शकता आणि या कॅम्पमध्ये तुम्ही तुमच्या मुलाला नक्कीच संधी देऊ शकता. तर सर लाईफ स्किल्स सर्वायवल स्किल्स शिकवता म्हणजे नेमकं तुम्ही यामध्ये काय शिकवता? बेसिकली लाईफ स्किल्स सर्वायवल स्किल्सबद्दल तुम्हाला थोडं सांगेन की मुलांना रोजमर्रा जिंदगीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे कपडे धुणे, युटेन्सिल्स धुणे, त्यानंतर स्वतःची बेड स्वतः हे करणे, नंतर जगण्यासाठी काय लागतं म्हणजे काही मुलांना म्हणजे जंगल अरे बापरे आता कसं जायचं, पाणी बिणी या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक स्किल्स आहेत या सगळ्या शिकवल्या जातात. म्हणजे स्वतःचं जेवण काय करायचं, खायला काही नसेल तर बेसिकली आपण काय करू शकतो, मी मॅगी करू शकतो घरामध्ये किंवा ऑमलेट करू शकतो. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आम्ही त्या मुलांना शिकवतो. त्यातल्या लाईफ स्किल्स म्हणजे झाडू काढण्यापासून सगळ्या गोष्टी होतात. सर्वायवल स्किल्समध्ये आमच्याकडे प्रचंड प्रकारचे वी हॅव गॉट बर्ड्स आहेत. त्यानंतर आम्ही मुलांना झुरळं पकडण्यापासून ते पालीमपासून सगळ्या गोष्टी ह्या इनहाऊस आम्ही त्यांना दाखवत असतो. साप पण त्यांना इनहाऊस दाखवत असतो जेणेकरून ती मुलं अशा प्रकारे कधी आयुष्यातनं भिणार नाहीत. त्यामुळे लाईफ स्किल आणि सर्वायवल स्किल्सवरती आम्ही प्रचंड भर देतो. मुलांना कधीही आयुष्यातनं एकलेपणा असा जाणवत नाही आणि प्रत्येक वेळी सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप करणं हा त्यामागचा उद्देश असतो मॅम. नक्कीच. आणि बरेच वेळा आपली जी मुलं असतात ती सुस्त होतात, आळशी होतात आणि अशावेळी त्यांना ॲक्टिव्ह करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठीच हा कॅम्प आहे. 7 ते 17 वयोगटातील मुलांसाठी हा कॅम्प अत्यंत चांगला असा आहे, रेसिडेन्शियल आहे आणि हा कॅम्प आर्यन्स कमांडो कॅम्प भिलारेवाडी कात्रज पुणे या ठिकाणचा. तुम्हाला नंबर मी पुन्हा एकदा सांगते 9595800200 या क्रमांकावर कॉल करा आणि अधिक माहिती घ्या आणि या कॅम्पमध्ये नक्की सहभागी करा आपल्या मुलाला. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपला मुलगा कुठेतरी जातो 4-5 दिवसांसाठी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेरेंट्स आईवडील जे असतात ते खूप काळजी करत असतात की आता तिथे कसं त्यांची सोय होईल जेवणाची, राहण्याची. तर एकंदरीत तुमच्याकडे या सगळ्याची कशी सोय आहे? बेसिकली 23 एकर लँड आहे आणि आमच्या शाळेमध्येच तिथे जवळजवळ 3,500-4,000 हजार मुलं आहेत. इनहाऊस कॅन्टीन आहे आणि त्या कॅन्टीन जे चालवतात ते म्हणजे भारताबाहेर शेफ केलेली ही मंडळी आमच्या इथे आहेत. त्यामुळे जेवण एक क्लास असतं. म्हणजे कधी कधी असं म्हणतात आई वडिलांना मुलं की अरे मला इथं चांगलं जेवण मिळालं बरं का, तुझ्यापेक्षा चांगलं जेवण करतात. त्या जेवणाची फॅसिलिटी आहे आणि आमच्याकडे इतकी मोठी सिस्टम आहे की रेसिडेन्शियल इतकं सुंदर आहे की मुलांना बंक बेड्स आहेत आणि त्यांना काळजी घेणारे इनहाऊस सिस्टम्स आहेत. म्हणजे इनहाऊस बाउन्सर्सपासून ते मावश्या ज्या मुलींसाठी स्पेसिफिकली काळजी घेणार आहेत, सिक्युरिटीपासून सगळ्या गोष्टींची सोय सुंदर आहे. त्यामुळे मुलांना राहण्याची, खाण्याची ॲब्सोल्यूट छान सोय आमच्या इथे आहे. त्यामुळे आई वडील खुश असतात आणि हे सगळं आम्ही काय करतो लाईव्ह दाखवत असतो मुलांना. या दिवसभरातनं कमीत कमी 5 ते 7 वेळा आम्ही त्यांना लाईव्ह दाखवत असतो आई वडिलांना की बघा तुमचा मूल काय करतोय आणि त्याच्या टिप्पण्या सगळ्या दररोजच्या दररोज रात्री त्याचा एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो आई वडिलांना फोटोद्वारे आणि टेक्स्टद्वारे आम्ही करत असतो. त्यामुळे आई वडील पण खुश असतात. तोची चिंता मदर इंडिया फार डेंजर असते. ती म्हणजे घरात बसली की तिथे मुलाचं काय चाललंय, बाकी काम करत असली तरी ती मुलाचं काय चाललंय बघत असते. त्यामुळे ते फार सुंदर काम करतात मुलं. नक्कीच. आता सिक्युरिटीबद्दल तुम्ही बोललाच पण नेमकी याची सिक्युरिटी तुम्ही कशा पद्धतीने घेता, त्याची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घेता याविषयी सविस्तरमध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा कारण का हे जास्त महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. आता ह्यामध्ये सांगायला काय हरकत नाही. आमच्याकडे
जे सेफ्टी इक्विपमेंटसुद्धा वन ऑफ द बेस्ट सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत. आमचे हॉर्सेसपासून द ट्रेनर्स जे आहेत ते सगळे वेल ट्रेंड आहेत. बाउन्सर्स इनआउट्स आहेत, मावशा इनआउट्स आहेत. त्यामुळे आमच्याकडे आणि कॅमेरेज प्रत्येक स्पॉट्सवरती कॅमेरे आहेत, म्हणजे कुठल्या गोष्टी काय होतात तेही कळल्या जातात. आणि त्याचबरोबर आमच्याकडे स्वतःचा एक सुंदर ॲप आहे. त्या ॲपद्वारे मुलं ॲक्टिव्हिटी काय करतात किंवा काय केलं किंवा काय केलं नाही हे सगळं आईवडिलांना घरामध्ये कळतं. त्यामुळे सेफ्टी, सिक्युरिटी आणि त्याचा चेकिंग ह्या सगळ्या गोष्टी इनहाऊस आमच्याकडे केल्या जातात. त्यामुळे ॲब्सोल्यूट नो. आणि त्याबरोबर अजून एक सांगायला काही हरकत नाही की आमच्याकडे देसी गेम्सवरती प्रचंड आम्ही काम करतो. देसी गेम्स म्हणजे आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे का, मुलांना आवडणारी एक गोष्ट कुठली आहे तर कबड्डी. बरं का, आपण म्हणतो क्रिकेट नाही, क्रिकेटपेक्षा जबरदस्त मुलांना आवडतं कबड्डी खेळायला. तर कबड्डीपासून आट्यापाट्या, लगोरी, नंतर तुम्हाला सांगतो अगदी संगीत खुर्चीपासून सगळ्या गोष्टी, नंतर बेसबॉल आम्ही शिकवतो, नंतर आम्ही काय म्हणतात फ्रिस्बीवरती काम करतो. इनहाऊस सगळ्या ज्या काही खेळ आहेत हे आमच्याकडे देसी गेम्सवरती आम्ही जास्ती काम करतो. आर्मी नेट, कमांडो नेट आणि आर्म रेसलिंगपासून सगळ्या गोष्टीवरती काम करतो मॅम. आणि मग या कॅम्पसाठी मुलं कुठून कुठून लांबून पण येत असतील अरे ना? बापरे, आमच्याकडे सांगायला काय हरकत नाही, पुण्यामधनं फक्त 10%, 8% मुलं येतात. पण आमच्याकडे सगळ्यात जास्ती मुलं मुंबईतनं येतात. मुंबईतनं स्पेसिफिकली आय एम टेलिंग इट यू, दादर ते मीरा भाईंदर इथपर्यंत जर बघाल तर प्रत्येक सोसायटीमध्ये तुम्ही जरी जाल तर प्रचंड मुलं आमच्याकडे येतात आणि जबरदस्त आहेत. त्याबरोबर आम्ही गुजरातमधनं, कर्नाटकातनं, रादर आमच्याकडनं मुलं येतात त्या कलकत्ता, दिल्ली, मद्रास आणि बँगलोर ह्या सगळीकडनं येतात. आणि त्यामध्ये सगळ्यात सांगायची सोय आहे की ह्या मुलांना आणण्याची, म्हणजे आईवडील समजा एरोप्लेननी बसवणार आहेत तर त्यांना एअरपोर्टपासून ते आमच्यापर्यंत आणणे आणि परत जाताना पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी तिथपर्यंत आम्ही देतो. राईट, म्हणजे एअरपोर्ट, बस फॅसिलिटी आमच्याकडे आहे. त्याचबरोबर आमच्याकडे रेल्वेवरनं आडत असेल तर आम्ही त्यांना घेतो. ॲब्सोल्यूट डोंट वरी. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईकरांना तर आमची आईवडिलांना काय आवडतं मुंबईकरांना, कारण की आमची बस सेवा ही पिकअप अँड ड्रॉप एका ठिकाणावर नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. मुलं आमच्याकडे येतात, दिवसभर ते 4 दिवस किंवा 7 दिवस थांबतात आणि परत घरी जातात. ह्याची आम्ही सोय केलेली आहे. त्याचबरोबर आता हुबळीपासून ते पुण्यापर्यंत आम्ही मधली जे काही गावं आहेत त्या मुलांना पिकअप करून आम्ही आणण्याची सोय पण केलेली आहे. त्यामुळे बेसिकली काय झालं, ह्या शाळेमध्ये 110 इनहाऊस बसेस आहेत. शाळा निसर्गरम्य अशा ठिकाणी आर्यन वर्ल्ड स्कूल, त्यामुळे ॲब्सोल्यूट ते एन्जॉय करतात. त्यामुळे डोंट वरी अबाउट आणि इट. पिकअप अँड ड्रॉपची पण सोय आहे, म्हणजे याच्यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही. ॲब्सोल्यूट. आणि एकंदरीतच ह्या कॅम्प नंतर, या उपक्रमानंतर मुलांमध्ये तुम्हाला काय चेंजेस पाहायला मिळतात? बेसिकली मुलांमध्ये चेंजेस म्हटल्यानंतर सगळ्यात कॉन्फिडन्स वाढतो, इंटरपर्सनल रिलेशन्स वाढतात. जी मुलं घरी बसलेली आहेत, इतरांशी इंटरॅक्ट होऊ शकत नाहीत, तर इंटरपर्सनल रिलेशन्स वाढतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं प्रोॲक्टिव्ह बनतात, भीती जाते आणि डेअरिंग येते. सगळ्यात महत्त्वाचं तर डेअरिंग हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो येतेच त्याबरोबर. आणि साधारण आत्तापर्यंत किती मुलं तुमच्या इथे येऊन गेलीत? आणि मी असं ऐकलंय की मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींची मुलं सुद्धा तुमच्या इथे येतात. एक्झॅक्टली. तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की आत्तापर्यंत 33,000 मुलं, म्हणजे माझ्याकडे मी जर मला पर्सनल विचारलं 90,000च्या मुलांच्या वरती मी मुलांना हँडलिंग केलं आहे. त्यातली 33,000 मुलं माझ्याकडे फक्त कमांडो ट्रेनिंग कॅम्पला गेले 12-13 वर्षात आली आहेत. त्याचनंतर माझ्याकडे संस्कार वर्ग होतो, तर संस्कार वर्गामध्ये पण मुलं आलेली आहेत. साधारण 90,000. आणि माझ्या शाळेतली ही मुलं, ह्या सगळ्या मुलांना काय हँडल करायचा दांडगा अनुभव माझ्या स्वतःकडे आहे. त्याचबरोबर सेलिब्रिटीचे नावं नाही घ्यायची, पण हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतली सगळे जे काही हिरो हिरोईन्स आहेत त्या प्रत्येकाची कुठं ना कुठं तरी मुलं आमच्याकडे येऊन राहून गेलेली आहेत आणि त्यांनी एन्जॉय केलेले आहेत. आणि रादर हे काय होतं माहिती आहे का, सेलिब्रिटीज एकमेकांना सांगतात, अरे माझ्या मुलाला तिथे पाठवतो बरं का, तू पण त्याला पाठव. तर अशा प्रकारे आणि कंटिन्युअसली 5-5, 7-7 वर्ष माझ्याकडे ही मुलं येत आहेत आणि ते एन्जॉय करतात. रादर तेही स्वतः येतात आणि ते स्वतःसुद्धा ॲक्टिव्हिटीज तिथे करतात. असं सगळं आहे. बरोबर. आणि बरेच वेळा असं पण होत असेल ना की काही मुलांमध्ये एखाद्या मुलाला घरची आठवण आली किंवा काय आलं, तर अशा वेळेला तुम्ही त्यांना कसं मॅनेज करता? बेसिकली तुम्हाला सांगतो, 10 वर्षाच्या आतली मुलांची एक मज्जा असते बरं का आमच्या इथे. तर 10 वर्षाच्या आतली मुलं जी आहेत ती दिवसभर मस्त ॲक्टिव्हिटीज करतात आणि रात्र झाली जेव्हा आईच्या कुशीत जाऊन झोपायची सवय असते त्यांना आणि तिथे मग त्यांना आईची आठवण येते, डोळ्यातनं थोडंसं पाणी येतं, पण तेवढ्या क्षणापुरतं येतं. आम्ही पण त्या क्षणाला फक्त महत्त्व देतो. आमच्याकडे वेल ट्रेंड मावश्याज आहेत, वेल ट्रेंड स्टाफ आहे, कॉम्रेड्स आमचे जे आहेत ते फार चांगलं काम करतात. आणि मग आम्ही काय करतो की ते लोक त्यांना समजून सांगतात आणि त्या प्रकारे काम करतात. मग आईवडिलांना फोन पण केला जातो आणि आईवडिलांचा एकदा त्यांच्याशी संपर्क साधला तर मूल म्हणतं पुढच्या वर्षी पण येणार, पुढचे 5 वर्ष मी इथेच येणार. कारण की एवढ्या 176 टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज वी गॉट इट. आणि
दिवसभर 5:30 ते रात्री म्हणजे रात्रीचे जर तुम्ही विचाराल रात्रीचे खेळ काय आहेत, थ्रिलिंग ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगतो, की काचेवरनं चालणे म्हणजे 20 फुटाच्या काचेच्या तुकड्यावरनं चालणे. त्यानंतर फायर लूप जंप नावाचा प्रकार आहे. फायरमधनं उडी मारणे. रात्री जंगलात घेऊन जाणे. रात्री जंगलात गेल्यानंतर तिथे जंगलामध्ये मेडिटेशन केल्यानंतर, स्टार गेझिंग केल्यानंतर तिथे झोपणं. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना इन हाऊसच केल्या जातात. हॉर्सच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, हॉर्सवरती नॉर्मली मुलं लोक अशी भितात ना, हॉर्स अरे बापरे, म्हणजे 600-700 फुटा 700 किलोचा तो प्राणी आहे. पण आमच्याकडे तुमच्याकडे चौपाटीसारखं नसतं. आम्ही दररोज त्यांना 3-3 राऊंड सकाळ संध्याकाळी देतो. आणि हॉर्सची सुद्धा भीती मुलांची गेलेली असते. आता तुम्ही झिपलाईन बघाल, झिपलाईनचं पण असंच असतं. तिथेही तेच काम होतं आणि त्या झिपलाईनवरती सुद्धा एकदा गेल्यानंतर आनंद ते अनुभवतात. असं आहे सगळं. नक्कीच सर. तर तुम्ही आता पाहिलं किती चांगल्या प्रकारे या कॅम्पमध्ये सर मुलांकडून हे करून घेतात, त्यांना त्यांचं धाडस वाढवतात, त्यांना कणखर बनवतात. 7 ते 17 वयोगटातील मुलांसाठी हा रेसिडेन्शियल असा कॅम्प आहे. आर्यन्स कमांडो कॅम्प, बिलारेवाडी, कात्रज, पुणे. आणि तुम्ही स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय 9595800200 या क्रमांकावर कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता आणि आपल्या पाल्याला या कॅम्पमध्ये सहभागी करू शकता. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मुलांना धाडसी आणि कणखर बनवणारा आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प याविषयी आपण चर्चा करत होतो आणि पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. आपल्यासोबत आहेत मिलिंद तेजपाल लडके. तर सर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही ॲक्टिव्हिटी काय आहात ते थोडक्यात सांगितलंच, पण सविस्तरमध्ये आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या कॅम्पमध्ये नेमक्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि एकंदरीत समजा एखाद्याचा पाल्य आजारी पडला किंवा काहीतरी होतंच किरकोळ, तर त्यावर तुम्ही कशा पद्धतीने फॉलोअप घेता त्याबद्दल सांगा सविस्तरमध्ये. ओके, फाईन. आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, सकाळी उठणं हे साधारण 5:30ला असतं. बिगुल वाजला जातो आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही आणि आम्ही जेव्हा PE टीचरला जायचो, PE करायचो, ज्याच्यामध्ये PT क्लास असायचा, तसं आमच्याकडे होत नाही. आमच्याकडे दररोज सकाळी झुंबा किंवा तुम्हाला बॉलिवूड डान्स किंवा आम्ही जंगलामध्ये त्यांना सकाळी पहाटे घेऊन जातो. ब्लॅक माउंटन नावाचा जो प्रकार आहे, ब्लॅक माउंटनवरती घेऊन जाणं. तर ब्लॅक माउंटन पहाटे 3 वाजता मुलांना आम्ही घेऊन जातो आणि पहाटे 3 वाजता घेऊन जाऊन 6-6:30 म्हणजे पुणे डिस्ट्रिक्टमधला सगळ्यात मोठा माउंटन आहे, तिथे आम्ही त्यांना घेऊन जातो आणि 6 वाजता आम्ही आईवडिलांना लाईव्ह दाखवतो मुलं काय करतात. स्वतःचं जेवण स्वतः तिथे बनवतात, मॅगी बनवतात, रोस्टेड पोटॅटो बनवतात. अशा प्रकारच्या ह्या पहाटेच्या ॲक्टिव्हिटीज असतात. पहाट झाल्यानंतर सकाळी आम्ही झॉर ॲक्टिव्हिटी घेतो, झिपलाईन आहे, हॉर्स रायडिंग, नंतर ऑब्स्टॅकल्स आमच्याकडे जवळजवळ साधारण एक 22-23 प्रकारचे ऑब्स्टॅकल्स आहेत, ते आम्ही त्या मुलांना शिकवतो. आणि रायफल शूटिंग इज अ पार्ट. माझ्याकडे विविध प्रकारचे क्षेपणास्त्र आहेत, विविध प्रकारचे आमच्याकडे रायफल्स आहेत आमच्याकडे. नंतर काय म्हणतात बंदुका आहेत. त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दाखवत असतो आणि त्या मुलांना शिकवल्या जातात, माहिती दिली जाते. घोड्याबद्दल माहिती दिली जाते सकाळी. हा सकाळचा कार्यक्रम असतो. दुपारी मस्त ती लोकं पाण्यामध्ये डुंबतात. आमच्याकडे स्विमिंग पूल आहे, त्यानंतर रेन डान्स आहे. तर रेन डान्स, स्विमिंग पूल आणि काही मुलं तर तुम्हाला म्हणतो एवढी काय म्हणतात आळशी असतात, पण आम्ही त्यांना बुडवून टाकतो त्यामध्ये. स्विमिंग पूल, रेन डान्स इज अ कंपल्सरी, अदरवाईज बाथरूममध्ये जाणं पाठवलं तर ते येत नाहीत. आणि मग संध्याकाळनंतर आमच्या परत संध्याकाळच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतात, ज्याच्यामध्ये थ्रिलिंग ॲक्टिव्हिटी, इन्फ्लेटेबल्स आहेत. आमच्याकडे साधारण 17 ते 19 प्रकारचे इन्फ्लेटेबल्स आहेत, ज्यामध्ये हवा भरून असे गेम्स आहेत. ज्याच्यामध्ये आम्ही काय म्हणतो ना, बंजी रन्स म्हणतात त्याला, किंवा क्लाइम्बिंग वॉल्सवरती आहेत, अशा प्रकारच्या. नंतर बुल राईड वर्क आहे. ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे इन हाऊस आहेत आणि हे इन हाऊस असल्यामुळे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तिथे त्यांना संध्याकाळी दिल्या जातात. आणि रात्रीच्या ॲक्टिव्हिटी तर फार भयानक असतात, ज्याच्यामध्ये आम्ही ट्रेजर हंट करतो. त्यानंतर ॲम्बुश ट्रेनिंग नावाचा प्रकार असतो आणि शेवटच्या दिवस मुलांना आम्ही ना DJ नाईट्स पण देतो. म्हणजे वन ऑफ द लीडिंग DJ आहे तिथे त्याच्याबरोबर आम्ही DJ नाईटची ॲक्टिव्हिटी देतो. त्यामुळे रात्री ही मुलं 12-1-2 जरी ऑफिशियली आम्ही त्यांना म्हणालो की तुम्ही 11-11:30 झोपा, तर ही मंडळी 12-12:30च्या आतमध्ये झोपत नाहीत. आणि ह्याबरोबर तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, मी बेसिकली पॅरामेडिको आहे. आमच्याकडे SOPs क्लिअर आहेत. छोट्या मोठ्या लागलं तरी आम्ही त्यांना लागलं म्हणत नाही. आम्ही म्हणजे इथे खरचटलं, इथे लागलं तर वी कॉल इट एज अन मेडल्स. तुला किती मेडल्स मिळाले, मला किती मेडल मिळाले, अशा प्रकारे आमच्याकडे मेडलची गेम सुरू होते. लागलं तरी आम्हाला काय वाटत नाही. आणि रिगार्डिंग इमर्जन्सी इन हाऊस आम्ही आहोत. मी स्वतः असतो, जवळजवळ 12 ते 15 तास मी तिथे असतो स्वतः. आणि वी टेक केअर ऑफ एव्हरी चाइल्ड. पण त्याचबरोबर आमच्याकडे नर्सेस पण त्याच्याकडे इन हाऊस आमच्याकडे आत्ता या क्षणी अवेलेबल आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने परिपूर्ण सेफ्टी या 7 ते 17 वयोगटाच्या मुलांसाठी रेसिडेन्शियल कॅम्प हा आर्यन वर्ल्ड स्कूलमध्ये भरवला जातो. आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प फॉर किड्स
अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आम्ही घेत असतो. नक्कीच तुम्ही या ठिकाणी आलात आणि खरंच खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत या कॅम्पविषयी. नक्कीच ते त्यांच्या मुलांना या कॅम्पमध्ये लवकरच ॲडमिशन घेतील अशी आशा करूयात. तुम्ही या ठिकाणी आलात, खूप चांगली माहिती दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि वंदे मातरम. तर 7 ते 17 या वयोगटातील मुलांसाठी हा कॅम्प आहे रेसिडेन्शियल असा आर्यन्स कमांडो कॅम्प, भिलारेवाडी, कात्रज, पुणे. यांचा नंबर आहे 9595800200. तुम्ही या क्रमांकावर कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता आणि लवकरात लवकर आपल्या पाल्याला या कॅम्पमध्ये सहभागी करा. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे